नमस्कार. युसेन न्यूजच्या यवतमाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. न्यूज हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय खादिम. आरक्षण मागण्याचा अधिकार सर्वांनाच, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचं यवतमाळमध्ये प्रतिपादन. मागासवर्गीय आयोग आपल्या नियमानुसार काम करत असल्याचं केलं स्पष्ट. कडाक्याच्या थंडीतही निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वातावरण तापलं. 50 गावात साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि जलसमाधी आंदोलन करण्यात येणार. धरणविरोधी संघर्ष समिती आरपारच्या भूमिकेत. आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी झाले आक्रमक. 14 डिसेंबरपासून करणार बेमुदत आंदोलन. आरक्षण सर्वांनाच हवं आहे, ते मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो, असं मत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केलं. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जात नाही. मागासवर्गीय आयोग आपल्या नियमानुसारच काम करत असल्याचं हंसराज अहिर यांनी स्पष्ट केलं. ते यवतमाळमध्ये बोलत होते. मागणी आमच्याकडे प्रस्ताव येतात ना की या जातीला आरक्षणामध्ये शेड्यूलच्या सूचीमध्ये घ्या, तो आमचं आयोग त्यावर काम करतो. आम्ही त्यामध्ये चुका होत येत नाही, चुका करत नाही आणि त्यामध्ये दुर्लक्षही करत नाही की कोणत्या तरी वाईट मार्गानं ओबीसीच्या सूचीमध्ये जातींना समाविष्ट कर, नवीन जातींना त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत. इंदिरा गांधीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन पॅरामीटर दिल्यामुळं आणि मंडल आयोगाने पण त्याबद्दल काही लिहिलेलं आहे की ओबीसी हा कसा बनला जावा. हे सगळे तपासल्याशिवाय ओबीसीच्या सूचीमध्ये केंद्रामध्ये आम्ही घेत नाही आणि ती चूक आमच्याकडून होणार नाही याची दक्षता घेतो आम्ही. ही मागणी चालत राहते आणि जोपर्यंत राज्यातून प्रस्ताव येतच नाही तोपर्यंत सूचीमध्ये, केंद्र सूचीमध्ये घेण्याचा आम्हाला गरज पडत नाही. त्याला आम्ही हिअरिंग घेतो. समर्थनामध्ये लोक येतात, विरोधामध्ये लोक येतात, पब्लिक हिअरिंग असते. आता मी मुंबईमध्ये गेल्या महिन्यात घेतली होती. 12 जातीबद्दल सरकारने प्रस्ताव पाठवला. 15 ते ती हिअरिंग झाली. त्यामध्ये अनेक लोकांनी होकार दिला. पण दिल्लीमध्ये जेव्हा हिअरिंग झाली तेलंगणाची, 40 जातींना आम्ही ओबीसीमध्ये घ्यायचा प्रस्ताव आमच्यापाशी होता की राज्य सरकार चालतं. त्यामुळे 3-4 जातींना लोकांनी तिथं प्रत्यक्ष विरोध केला, यांना घेऊ नका म्हणून. हे चालणार आहे, समर्थन विरोध चालेल. निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीनं धरण विरोधात आक्रमक पवित्रा घेत 28 नोव्हेंबरपासून तर 4 डिसेंबर या कालावधीत यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या जवळपास 50 गावात एकाच वेळी साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीतही बुडीत क्षेत्रातील वातावरण तापू लागलंय. नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील 50 गावात एकाच वेळी 28 नोव्हेंबरपासून तर ते 4 डिसेंबरपर्यंत साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने घेण्यात आलेला आहे. निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करावा, चितळे समितीचा अहवाल लागू करावा इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यातच येत्या 14 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. संपाबाबतचा आढावा सभेला निमंत्रक डॉक्टर रवींद्र देशमुख अध्यक्षस्थानी उपस्थित होते. जोपर्यंत शासन जुनी पेन्शन देणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत संप मागे घ्यायचा नाही अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे 14 डिसेंबरपासूनच संप अटळ असल्याचं मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बुटे यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी यांनी या संपात 100% सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील बेलोरा मार्गावरील शेतातून अज्ञात चोरट्यानं 2 क्विंटल कापूस चोरी केला आहे. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील दिलीप नखाते यांचे बेलोरा मार्गावर शेत आहे. कापूस वेचणीनंतर त्यांनी बंड्यात ठेवला होता. दरम्यान 21 नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यानं बंड्याच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी 14,000चा 2 क्विंटल कापूस चोरी केला. ही बाब सकाळी लक्षात आल्यानंतर सकाळच्या सुमारास सुनील नखाते आपल्या शेतात गेले असता त्यांना चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत घाटंजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. एका प्रवासी महिलेचं तब्बल 1.5 लाखांचं मंगळसूत्र अनोळखी 4 महिलांनी उडवलं. ही घटना आर्णी मार्गावरील नवीन बसस्थानक परिसरात घडली, त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. स्मिता संदीप बोडखे वय वर्ष 36 असं प्रवासी महिलेचं नाव आहे. महिला मुलासह पांढरकवडा येथील बसस्थानकावरून यवतमाळ जाण्यासाठी बसली होती. यावेळी 4 अनोळखी महिलांनी प्रवासी महिलेच्या पर्समधील 1,42,670 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख 8,000 असा एकूण 1,50,670 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात 4 महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर अरुण निखाडे हे चिसगाव येथील रहिवासी असून ते शेती करतात. 7 नोव्हेंबरला रात्री 10 वाजताच्या सुमारास ते शेतातून घराकडे येत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते बसस्थानक परिसरात गेले. तिथं त्यांनी फलाट क्रमांक 1 वर दुचाकी उभी केली आणि एका ओट्यावर जाऊन झोपले. पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी बघितले असता त्या ठिकाणी दुचाकी निदर्शनास आली नाही. प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यवतमाळ नागपूर मार्गावरील चापर्डा इथं डॉक्टर अशोक बोधी यांनी 200 कोटी रुपये खर्चून ज्ञानभूमीची निर्मिती केली आहे. यातच लॉंग मार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांनी इथं आकस्मिक ज्ञानभूमी या ऐतिहासिक वास्तुशिल्पाला भेट दिली. जगातील सर्व धर्म ग्रंथावरती चर्चा व्हावी याकरिता सर्व धर्म ग्रंथासहित झानभूमीला जागतिक ग्रंथालय उभे करण्यात आले आहे. सोबतच डायनामिक मेडिटेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून भारतात विविध प्रकारे असणाऱ्या ध्यान साधनांचा अभ्यास केला जाणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या झानभूमीला 2 लाख लोकांनी भेटी दिली आहे. या भेटी दरम्यान भारतातील आणि जगातील विविध प्रकारच्या विद्वान मंडळींनी आपले अभिप्राय नोंदविले आहे. प्रसिद्ध असणाऱ्या या मॉनेस्ट्रीला जागतिक पारितोषिक सुद्धा प्राप्त झाले आहे. भीमराव आंबेडकर प्राध्यापक जोगेंद्र कवाडेपासून तर भारताच्या तसेच राज्याच्या विविध मंत्रिमंडळांनी इथं भेट दिली आहे. या ठिकाणी असणारे शिल्प तसेच विविध प्रकारच्या असणाऱ्या बौद्ध वास्तू प्रत्यक्षात पाहायला मिळतात. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा USN न्यूज. यवतमाळ जिल्ह्याच्या रायगाव नगरपंचायतीच्या ठरावानुसार विविध मागण्यांसाठी राजेंद्र दुर्बुडे हे 20 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अभिषेक बोरगमवार आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव नगरपंचायतीने दिलेल्या ठरावानुसार काम करावं या मागणीसाठी राजेंद्र दुर्बुडे यांनी 20 नोव्हेंबरपासून तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण पुकारलं होतं. 21 नोव्हेंबर मंगळवारला साबा विभागाचे अभियंता अभिषेक बोरगमवार आणि नपसीओ अनुप अग्रवाल यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून वरिष्ठांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यात येईल असं आश्वासन दिलं. मिळालेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. पीक विम्याचं सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासमोरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून चेहऱ्याला काळ फासलं होतं. दरम्यान या घटनेसंदर्भात वडगाव पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोर इंगळे, संजय रांगे, गजानन पाटील, चिमण कासावार असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम 1 रुपया ते 10 रुपयापर्यंत टाकण्यात आली होती. अशातच सर्वेक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली इथं पीक विमा अधिकारी पोहोचताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला.
यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चोप देत काळं फासलं. अशातच फिर्यादीच्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले. वर्दळीच्या आणि नागरी वस्तीच्या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्या 2 दुकानांवर आणि एका गोडाऊनवर महसूल विभागाच्या पथकानं धाड घातली. यवतमाळच्या गांधी चौक आणि सर्वोदय चौकातील 2 दुकानातून ट्रॅक्टर ट्रॉली भरून फटाके जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार फटाके विक्रेत्यांना महसूल विभागातर्फे दरवर्षी परवाना नूतनीकरण केले जाते, तर नगरपालिकेतर्फे दिवाळी हंगामात फटाका स्टॉल लावण्यासाठी 15 दिवसांच्या जागेसाठी लिलाव केला जातो. वणी शहरात दिवाळीच्या 8 दिवसांपूर्वी यात्रा मैदान परिसरात फटाक्यांची दुकाने लावली जाते. मात्र काही फटाका विक्रेता धोकादायकरित्या राहत्या घरातून किंवा नागरी वस्तीमध्ये आपल्या दुकानातूनच फटाक्यांची विक्री करत असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन हिंगोले यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना अवैध फटाका विक्री सेंटरवर कारवाईचे आदेश दिले. महसूल विभागाच्या पथकानं गांधी चौक इथं कुलदीवार यांच्या दुकानावर धार टाकून फटाक्यांचा स्टॉक जप्त केला. त्यानंतर पथकानं सर्वोदय चौक येथील नागपुरे सायकल स्टोअर या प्रतिष्ठानावर धार टाकून फटाके जप्त केली. शहरात फटाका विक्रीचे मोठे विक्रेते पालकर फटाका सेंटर यांचे वसंत गंगा विहार परिसरात असलेले फटाका गोडाऊनवर धार टाकून महसूल पथकानं गोडाऊन केलं. विशेष म्हणजे काही फटाके विक्रेत्यांकडून संपूर्ण वर्ष आणि दिवाळीच्या हंगामात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी फटाके विक्री होत असताना महसूल विभागाला दिवाळीनंतर कारवाई करण्याची जाग आली. जप्त करण्यात आलेले फटाके नगर परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे. परंतु नागरिकांचे जीव धोक्यात टाकून फटाका विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध महसूल विभागानं पोलीस ठाण्यामध्ये कोणतीही तक्रार नोंदविली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना सरकारकडून जारी करण्यात आली होती. मात्र या नुकसानाची विमा कंपन्यांकडून अद्यापही पाहणी आणि पंचनामे झाले नाही. त्यामुळे मनसेनं या कार्यालयाला कुलूप ठोकून हा पीक विमा लवकरात लवकर द्यावा, अन्यथा पुढे उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सरकारकडून जारी करण्यात आली आहे. पूर परिस्थिती आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मतदारसंघातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीची विमा कंपन्यांकडून अद्यापही पाहणी आणि पंचनामा करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. याच मुद्द्यावर उंबरकरांनी आक्रमक पावित्रा घेत कार्यालयाला कुलूप ठोकून पीक विमा लवकरात लवकर द्यावा, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असा इशारा कंपनीला दिला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील खैरी इथं 15 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या बजरंगबली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. खैरी इथं अनंत काळाची परंपरा असलेल्या बजरंग बली अखंड हरिनाम सप्ताह दररोज 24 तास टाळ मृदुंग आणि भजनाच्या गजरात गेली 7 दिवस सुरू होता. या 7 दिवसांमध्ये अखंड 24 तास टाळ सुरू होता. तसेच दररोज भजन आणि पहाटे 5 वाजता काकड आरती होती. या सप्ताहाची बुधवारी दिनांक 22 नोव्हेंबरला गोपाल काला करून गावातील तसेच खेड्यापाड्यातील अनेक भजन मंडळींच्या दिंड्यांसोबत 12 महिने चालणाऱ्या चातुर्मासच्या 12 अभंगांची फेरीसोबत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची गावात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा मोठ्या हनुमान मंदिरातून निघून बौद्ध विहार मार्गे आखाडा चौक, नाग मंदिर, पोचोटी हनुमान मंदिर, बस स्टँड अशी परिक्रमा करत मंदिरात सांगता करण्यात आली. यावेळी आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. यवतमाळ शहरातील वडगाव आणि जवळच्या लेआउटमध्ये नालीच नाही, त्यामुळे येथील सांडपाणी हे रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
अशात नगरपालिकेनं वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे. यवतमाळ शहरातील वडगाव तसेच आरणी मार्गावरील मोक्षदा परिसरात अनेक लेआउटमध्ये नाल्या नसल्यानं नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावरच वाहून जात आहे. अशातच या परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती असून डासांची उत्पत्ती देखील वाढली आहे. अशातच नगरपालिकेचे कर्मचारी या परिसरात साफसफाई करण्यासाठी येत नसल्याची ओरड येथील नागरिकांची आहे. त्यामुळे यवतमाळ नगरपालिकेनं वेळीच लक्ष देऊन साफसफाई तसेच नाली बांधकाम त्वरित करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमध्ये मोबाईलवरून फोन लावण्यास नकार दिल्यानं बिअरची बॉटल डोक्यात फोडून जखमी करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बजरंग नगर इथं एकानं दुसऱ्यास मोबाईल मागितला असता मोबाईल न दिल्याच्या कारणावरून धक्काबुक्की करत बिअरच्या बॉटलनं मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी. News headlines brought to you by Khadim. आरक्षण मागण्याचा अधिकार सर्वांनाच, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचं यवतमाळमध्ये प्रतिपादन. मागासवर्गीय आयोग आपल्या नियमानुसार काम करत असल्याचं केलं स्पष्ट. कडाक्याच्या थंडीतही निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रातील वातावरण तापलं. 50 गावात साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि जलसमाधी आंदोलन करण्यात येणार. धरणविरोधी संघर्ष समिती आरपारच्या भूमिकेत. आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी झाले आक्रमक. 14 डिसेंबरपासून करणार बेमुदत आंदोलन. बातम्यांची मालिका पुढे अशीच चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.